नमस्ते, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचे आहे आलू पराठा. बघू शकता एक पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. 2 बटाटे घेतले शिजवायसाठी ठेवलेले आहे. आपण 1 मिरची घेतली, थोडासा लसूण घेतलेला आहे बरं का. मी मस्तपैकी कुटून घ्यायचं आहे. फक्त माझ्या बाळासाठी मी बनवणार आहे पराठा. त्यासाठी तिखट नाही, एकदम टेस्टी बनवणार आहे. बघू शकता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मस्त चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडंसं मी तेल टाकून घेतलं. आता व्यवस्थित आपल्याला तिंबायचं पीठ मस्तपैकी मऊसुरीत. तेल टाकल्यामुळं चांगलं आपलं मऊसुरीत पीठ होऊन जातं. त्यासाठी तेल पण आपण टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा मस्त पिठाचा गोळा आपला करणार आहे छानपैकी. बघा चांगले व्यवस्थित तिंबून घ्यायचं एकदम मऊसुरीत. आपल्या पिठाचा गोळा आता तयार आहे. 1 वाटीने मी झाकून ठेवलेला आहे. बघा बटाटे शिजून घेतलेले आहे, छिलके काढून घेतलेले आहेत आपण मस्तपैकी. आता बघा कढईवरती ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे, जिरी मोहरीही टाकलेली. तडतड झाली की कढीपत्ताही आपला तडतडत आहे बघू शकता. त्यात आपण कुटलेली मिरची लसूण ते आहे कुटून ते टाकून द्यायचं. थोडीशी हळद मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये थोडंसं हलवून घ्यायचं त्याला. मस्तपैकी आपले बटाटे आपण हे चिंदून घेतलेले एकदम छानपैकी रगडा बनवलेला आहे. बघा किती सुंदर झालेला आहे. आता थंड झाल्यानंतर मी वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे. मस्तपैकी कसं हलवून घेतलेलं मस्त की गॅसवर ठेवलेला आहे. गॅसवर ठेवलेला आहे, तवा गरम झाला बघा. छानपैकी पिठाचा गोळा घेतलेला आहे मी. मस्तपैकी मऊसुरीत आपलं पीठ झालेलं आहे बरं का छानपैकी. मस्त त्याला गोळा केल्याची मसाला घेतला होता त्याच्यामध्ये भरायचा आपल्याला. बघा छानपैकी आता गोळा घेतलेला आहे. आता पराठे आपले एकदम टेस्टी बनणार आहेत छानपैकी. बघा आता पिठाचा गोळा एकदम मस्तपैकी आपण करून आता त्याला लाटणार आहेत. बघा मी लाटायला घेत आहे. लाटून एकदम छान एकदम लागणार आहे टेस्टी. तुम्ही बी नक्की ट्राय करा. नवीन असले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका प्लीज. लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे बघा मस्तपैकी जो आपला पराठा तयार आहे. पुन्हा वरून टाकायचं आपल्याला, तेल लावून घ्यायचं. तव्याला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं. गरम झालेला आहे आपला तवा. पराठा त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. मस्तपैकी शेकल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तेल अजून लावायचं आहे. वाटलं तर तूप पण लावू शकता तुम्ही त्याला. मी मस्तपैकी टाकलेलं आहे थोडंसं तेल छानपैकी. बघा छान बघा आपला किती छान पराठा फुगलेला आहे. बघा मस्त एकदम भारी झालेला आहे. बघून आवडलं की नाही तोंडाला पाणी. तुम्ही बी नक्की ट्राय